बाबरी मुंडे करणार राष्ट्रवादीत प्रवेश। बाबरी मुंडे पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय। राष्ट्रवादीच्या बॅनरवरून धनंजय मुंडेंचा फोटो गायब। आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असून आज पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित येत प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेत महाआरती केली। यावेळी मुंडे बहीण भावांनी बीड जिल्ह्यासह राज्यावरील सर्व संकट दूर होऊ दे आणि सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांना चांगले दिवस येऊ दे, प्रभू वैद्यनाथाचे चरणी घातले साकडे। रंगशारदामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळा व्यापार। आगामी निवडणुकीसाठी कामाला लागा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना निर्देश। निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। मतदार यादीनुसार काम करण्याच्या सूचना। तर मनसे नेते संदीप देशपांडेंची माहिती। जुन्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यासोबत काम करण्याच्या राज ठाकरेंच्या सूचना। मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांची माहिती। राज्याचं महत्त्वाचं कृषी खातं दिल्याबद्दल दत्ता भरणेंनी मुख्यमंत्री आणि सरकारचे आभार मानलेत। उद्या दत्ता भरणे पदभार स्वीकारणार। पनवेल नंतर आता खालापूरमध्ये मनसे आक्रमक। खालापूरमधील ऑर्केस्ट्रा बारवर मनसेची धडक। मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांची धडक, तर सर्व ऑर्केस्ट्रा बारची मनसैनिकांकडून पाहणी। धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। राहुल मोठे करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। 5 ऑगस्टला प्रवेश होणार असल्याची मतदार संघात चर्चा। उद्धव ठाकरेंनी उद्या बोलावली महत्त्वाची बैठक। ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। गेल्या काही दिवसांपासून बैठकांचा सिलसिला सुरूच। गणेश भक्तांसाठी रात्रीही मेट्रो आणि ट्रेन सुरू ठेवा। मंगल प्रभात लोढा यांची जनता दरबारात मागणी। मंत्री लोढा देणार मेट्रो आणि रेल्वे प्रशासनाला पत्र। पुणे वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार। कोथरूड परिसरात महिलांना मारहाण प्रकरणी जाणार कोर्टात। ठाकरे बंधूंमुळे मुंबई महापालिकेत भाजप अलर्ट मोडवर। मुंबईत भाजपच्या आज विविध सेलच्या बैठका। प्रत्येक वॉर्डचा आढावा घेतला जाणार। आशिष शेलारांनी बोलावली बैठक। महायुतीतील समन्वय समितीची उद्या बैठक। महामंडळ वाटप, नेत्यांच्या पक्षप्रवेशावरून होणार चर्चा। तंत्रज्ञानाच्या बळावर महसूल विभाग अधिक सक्षम करणार। नागपुरात आयोजित महसूल परिषदेच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोली दौऱ्यावर। यावेळी गांधी चौकात घेणार सभा। शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी। इतर राज्यातही शिवसेनेचा प्रचार आणि विस्तार केला जाणार। राज्याचा दौरा करून पक्षाची बांधणी करावी लागणार। गोट्या गीते सायको किलर। परळीमध्ये ज्या हत्या खरं तर झालेल्या आहेत त्यामध्ये त्याचा हात। कराडचे जुने सहकारी विजयसिंह बाळाबांगर यांचा आरोप। तात्काळ अटक करण्याची मागणी। निसर्गाचं चक्र बिघडवण्याचा अधिकार कोणालाही नाही। कबुतरांना खाणे न घालण्याचा न्यायालयाचा निर्णय विचारपूर्वक। सुज्ञ नागरिकांनी नियमांचं पालन करावं, मनसेचं नागरिकांना आवाहन। उद्धव ठाकरे बुधवारपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। 7 ऑगस्टला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला राहणार उपस्थित। मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतरही धनंजय मुंडेंना सातपुडा शासकीय निवासस्थान सोडवेना। छगन भुजबळांना सातपुडा निवासस्थान देण्यासाठी 23 मे रोजी शासन निर्णय। बंगला खाली करण्याबाबत धनंजय मुंडेंना बोललो नाही। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। काही लोकांनी आंदोलनं केली, उपोषणं केली, मात्र मंत्री असताना अमरावतीचा काहीच विचार केला नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बच्चू कडूंवर नाव न घेता टीका। धर्मजातीच्या नावाखाली गुंडागर्दी सुरू। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू। आम्ही त्याचा निषेध करतो, बच्चू कडूंचा मंत्री बावनकुळेंना प्रत्युत्तर। बीड जिल्ह्याला मिलिटरी शासन लावलं पाहिजे। प्रशासन सरकार तिथे नीट वागत नाही। 1-2 महिन्यासाठी बीडचा कारभार आमच्या हातात द्या। प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंची मागणी। बच्चू कडू राज ठाकरेंची घेणार भेट। 6 ऑगस्टला शिवतीर्थावर भेट घेणार। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनाबाबत होणार चर्चा।
अमरावतीत कर्जमाफीबाबत बच्चू कडू यांच्यावर टीका केल्यानंतर प्रहार संघटना आक्रमक. दुपारी चंद्रशेखर बावनकुळेंविरोधात आंदोलन देखील करण्यात आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. पुढील सुनावणी 18 ऑगस्टला. भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय. ओव्हल कसोटीत भारताचा दिमागदार विजय. 5व्या कसोटीत भारताचा 6 धावांनी विजय तर इंग्लंड विरुद्धची मालिका 2 बरोबर. कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. महानगरपालिकेतील भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसैनिकांनी दुचाकी आणि रिक्षांनी घातला महापालिकेला घेरा. अकोल्याच्या श्रीराज राजेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावणी. खरं तर भाविकांची मोठी गर्दी. मंदिरात राजेश्वराच्या जलाभिषेकाची परंपरा भक्तिभावानं संपन्न. दुसऱ्या श्रावण सोमवारी औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची गर्दी. हर हर महादेव आणि बम बम भोलेच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमलं. परळीत वैद्यनाथाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची मांदियाळी. मंदिराचे ड्रोन दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी. त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी. रविवारच्या पूर्वसंध्येला लाखो भाविक दाखल. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर समितीच्या वतीनं विशेष खबरदारी घेण्यात आली. अकोल्याच्या गांधीग्राम येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मंदिरात पारंपरिक पूजा करण्यात आली. आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार. श्री क्षेत्र भीमाशंकरला पहाटे दुग्धाभिषेक आणि महाआरती करण्यात आली. सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर मंदिरात शिवभक्तांची गर्दी. भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्थेचं नियोजन करण्यात आले. अंबाबाईंच्या चरणी 3 दिवसात 1.5 लाख भाविकांनी घेतलं दर्शन. दर्शनासाठी लांब रांगा. परिसरात भक्तिमय वातावरण. सोलापूरच्या सिद्धरामेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी. मंदिर परिसरात 800 किलो फुलांची सजावट करण्यात आली. रत्नागिरीतील मार्लेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त. संभाजी भिडे आज नाशिक दौऱ्याच्या अनुषंगानं संभाजी ब्रिगेडच्या 8 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संभाजी भिडेंना तुकारामांचं पुस्तक देऊन आंदोलनाचा होता इशारा. अमरावतीत युवा स्वाभिमानी पक्षातील बहिणींकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे राख्या सुपूर्द. सीमेवरील जवानांसाठी राख्या पोहोचवण्याची बहिणींची विनंती. भाजप आमदार मनीषा चौधरी सीमेवर जाऊन जवानांना राखी बांधणार. मुंबईतील काही महिलांसोबत जाऊन मनीषा चौधरी भारत पाकिस्तान सीमेवर रक्षाबंधन साजरा करणार. कोल्हापूर खंडपीठ इमारतीच्या बांधकामाची आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली पाहणी. न्याय मंदिराला साजेसं बांधकाम करण्याच्या सूचना. भंडाऱ्यातील मामा तलावाचा बंधारा फुटल्यानं मच्छीमारांचं 20 लाखांचं नुकसान. 25 हेक्टर शेती पाण्याखाली आल्यानं नुकसानीची पाहणी करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. अनुसूचित जातीतील सर्व उपजातींचं उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाचं गडचिरोलीत स्वागत. वंचित असलेल्या घटकांचा सर्वांगीण विकास होईल. ज्ञानेश्वर पायघन यांचा विश्वास. मुंबईच्या मदनपुरा परिसरात इमारत कोसळली. बिल्डिंग कमकुवत आणि जुनी असल्यानं दुर्घटना. पोलिसांनी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप. वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रकार. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. वर्ध्याच्या कारंजात मोतीबिंदू शिबिरात 3000 रुग्णांवर उपचार. पालकमंत्री पंकज भोयर, आमदार सुमित वानखेडेंनी केली रक्तदाब तपासणी. नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांवरून मनसे आक्रमक. महानगरपालिकेसमोर मनसेचं धरणे आंदोलन. शहरातील खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी. भंडाऱ्यात नशामुक्ती अभियान जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळी चित्रकला स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेत एकूण 100 विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग. केस डायरी, स्टेशन डायरी, लॉग बुकचं डिजिटलायझेशन करा. उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश. पोलिसांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. धाराशिवमध्ये इयत्ता 11वीचे 80% प्रवेश पूर्ण. महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आले.
मुंबईतील अति धोकादायक इमारतींच्या मुद्द्यावर बुधवारी बैठक. धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना घरे खाली करण्याची नोटीस. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हाडा प्रशासनाला बैठकीसाठी दिले निर्देश. राज्यात आजपासून अवयवदान पंधरवडा सुरू. अवयवदानाचं प्रमाण वाढावं यासाठी अभियान. मंत्री प्रकाश आंबेडकरांनी अर्ज भरून घेतली अवयवदानाची शपथ. पिंपरी चिंचवडमध्ये नो पार्किंग मध्ये वाहनं उभी करणाऱ्या वाहन चालकांचा सत्कार. युथ फाउंडेशन कडून गांधीगिरी आंदोलन. सोलापुरात बार्शीत मराठा समन्वयकांची बैठक. 29 ऑगस्टला आयोजित आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बैठक. बार्शीतून हजारो मराठा बांधव मुंबईला जाणार. पाटणला महसूल सप्ताह दिनानिमित्त अनेक गावातील पाणंद रस्ते खुले करण्यात आले. प्रांताधिकारी तहसीलदार यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड. सोलापुरात चेतन शेटजाळे यांनी डिझाईन केलेल्या बाईकला आंतरराष्ट्रीय पुरस्कार. बाईकला डिझाईन क्षेत्रातील ऑस्कर मानला जाणारा रेड डॉट डिझाईन पुरस्कार. यवतमाळमध्ये रस्ते सुरक्षा आणि अपघात कमी करण्याकरता वाहतुकीचे नियम कठोर. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून 1.5 कोटीचा दंड वसूल. राज्यात सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमनाला सुरुवात. रत्नागिरीचा राजाचे आगमन भक्तिमय वातावरणात पार. सोलापुरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील संरक्षक भिंत आणि मुख्य प्रवेशद्वाराचं बांधकाम प्रगतीपथावर. आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासेंनी केली कामाची पाहणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम. अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी मोठी कारवाई. अतिक्रमण हटाव मोहिमेला नागरिकांचा विरोध. पोलिसांमध्ये आणि नागरिकांमध्ये बाचाबाची. मीरा भाईंदरच्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत युवकाचं लोटांगण घालत आंदोलन. आंदोलन करणाऱ्या युवकांना मनपा मुख्यालयाच्या गेटवर बसून फुले, अगरबत्ती आणि नारळ फोडून मनपा प्रशासनापर्यंत आपला संदेश पोहोचवण्याचा केला प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाईला विरोध. अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी मोठी कारवाई. नारेगाव परिसरात पालिकेकडून अतिक्रमण कारवाई. पोलिसांमध्ये आणि नागरिकांमध्ये बाचाबाची. ठाण्यातील पाटलीपाडा ब्रिजवर गॅस टँकरला आग. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील घटना. ब्रिजवरील वाहतूक थांबवली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. नवी मुंबईच्या बेलापूर कोर्टातील अजब प्रकार समोर. कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने वळवण्यासाठी अज्ञातांना ठेवला लिंबू. हळद कुंकू लावून लिंबू ठेवला कोर्टात. ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून परिसर वाहतूक कोंडीतून मुक्त करावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना निर्देश. मालेगाव बॉम्बस्फोट निकाल प्रकरणी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडितांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. पुणे जिल्हा परिषद राडा. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा राडा. शिक्षण अधिकारी भेटत नसल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक. बनावट दिव्यांग पत्रांची तपासणी करण्याची मागणी. यवतमाळ पांढरकवडा नगरपालिकेचं दुर्लक्ष झाल्यानं शहरात सगळीकडे अस्वच्छता. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी. ऑगस्टमध्ये राज्यात पावसाचा जोर ओसरणार. सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता. सप्टेंबरमध्ये पुन्हा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये मुसळधार पाऊस. वाराणसीमध्ये देखील मुसळधार पाऊस. गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली. पैठणच्या पाचोड येथील मोसंबीच्या बाजारपेठेत आवक वाढली. मात्र बदलत्या वातावरणामुळे मोसंबीच्या दरात घसरण. शेतकऱ्यांना मोठा फटका. सिल्लोडमध्ये सोयगावात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. अळीमुळे पिकांची वाढ खुंटली. आवश्यक कीटकनाशक उपलब्ध करून देण्याची कृषी विभागाची मागणी. छत्रपती संभाजीनगरात पोकरा योजनेअंतर्गत शेडनेटसाठी घेतलेल्या अनुदानाचा गैरवापर. 70 शेतकऱ्यांच्या सातबारावर 6,30,00,000चा भार. गडचिरोलीत 4 कृषी केंद्रांचे परवाने रद्द. 5 केंद्रांना नोटीस. 5 केंद्रांमधील 64 लाखांच्या कीटकनाशकांच्या विक्री बंदीचे आदेश. केदारनाथमध्ये 2013च्या दुर्घटनेतील 3075 नागरिकांचा अद्याप शोध नाही. नागरिकांच्या अवशेषांचा शोध यावर्षी पुन्हा सुरू होण्याची शक्यता.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन. दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं 81व्या वर्षी निधन. बिहारमध्ये 1 ऑगस्टला मसुदा मतदार यादी प्रसिद्ध. यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदत. अंतिम मतदार यादी 30 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. श्रीनगर विमानतळावर स्पाइस जेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला. 4 जण जखमी. नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्याला रोखल्यामुळे कर्मचाऱ्यांवर हल्ला. न्यू इंडिया बँकेतील 1.5 लाख खातेदार आणि ठेवीदार सारस्वत बँकेच्या छत्राखाली येणार. सारस्वत बँक आणि न्यू इंडिया बँकेच्या विलिनीकरणाला मान्यता. अमेरिकेनं भारतावर कर लादल्यानंतर देशाच्या तेल खरेदी धोरणात बदल झाल्यास मोठा आर्थिक फटका बसेल, तज्ज्ञांचं मत. भारतीय वंशाच्या वकील मथुरा श्रीधरन यांची सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर मथुरा टिकली लावण्यावरून ऑनलाईन ट्रोल देखील झाल्या. अमेरिकेत 4 भारतीय नागरिकांचा मृत्यू. न्यूयॉर्कमधील बफेली शहरात बेपत्ता 4 नागरिक मृतावस्थेत आढळले. कुटुंबाचा रस्ते अपघातात मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाईल न दिल्यानं तरुणाची आत्महत्या. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त. पोलिसांकडून तपास सुरू. नोएडामध्ये पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्यानं पतीची आत्महत्या. कावड यात्रेला गेलेल्या पतीला पत्नी फरार झाल्याचं समजताच तो परत आला. अस्वस्थ पतीनं व्हिडिओ रेकॉर्ड करत गळफास घेऊन संपवलं जीवन. सिंधुदुर्गातील मालवणमध्ये बिबट्याचा मुक्त संचार. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्या नागरी वस्तीत फिरताना सीसीटीव्हीत कैद. नवी मुंबईच्या सीवूड्समधील किळसवाणा प्रकार समोर. 7-11 स्टोअरमध्ये उंदरांचा उच्छाद. नागरिकांकडून संताप व्यक्त. मुंबई गोवा महामार्गावर निवळी येथे गॅस टँकरचा अपघात. रस्त्याच्या बाजूला टँकर पलटला. अपघातात चालक जखमी. साताऱ्यात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर युवकाचा 4 चाकीवर स्टंट. स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल. अशा स्टंटबाज युवकांवर कारवाई करण्याची वाहनधारकांची मागणी. सोलापूरमध्ये नवविवाहित तरुणाची आत्महत्या. कारण अस्पष्ट. पोलिसांकडून तपास सुरू. MBBSला अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना गळफास लावून केली आत्महत्या. आत्महत्येमागचं कारण अजूनही अस्पष्ट. नागपूरमधील धक्कादायक प्रकार. काँग्रेस खासदार सुधा रामकृष्णन यांची चेन चोरीला मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना चेन हिसकावण्यात आली. तामिळनाडू भवनपासून 500 ते 600 मीटर अंतरावरील घटना. डॉक्टरांच्या गळ्याला तीक्ष्ण हत्यार लावून जीवे मारण्याची धमकी. धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार. धमकी देणारा निघाला रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी. जळगावचे माजी आमदार साहेबराव पाटलांच्या गावातील बंगल्यात चोरी. चोरट्यांनी 34 लाख रुपयांचे दागिने लंपास केले. 4 आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.